श्री स्वामी समर्थ मित्रांनो, वटपौर्णिमा ही आपल्या भारतीय संस्कृतीमधील सर्व सणांपैकी एक महत्त्वाचा सण मानला जातो. हा सण सर्व महिलांसाठी खूप महत्त्वाचा आणि आवडीचा आहे. या सणाला आपण वडाचे पूजन, नटून थटून सर्व अलंकार घालून खूप उत्साहाने आपल्या पतीचे दीर्घायुष्य वाढण्यासाठी जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करत असतो. वडाला 100 वर्ष आयुष्य असते आणि वडामध्ये त्रिमूर्तीचा वास असतो. त्रिमूर्ती म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर. वडाचे पूजन म्हणजे त्रिमूर्तीचेच पूजन. ही वटपौर्णिमा ज्येष्ठ पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखली जाते. ही वटपौर्णिमा या वटपौर्णिमे दिवशी सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमाकडून परत मिळवले. ही ज्येष्ठ वटपौर्णिमा सोमवारी 29/6/2026 या दिवशी आलेली आहे. सोमवार हा भगवान शंकरांचा वार आहे. ही वटपौर्णिमा अतिशय शुभ दिवशी आलेली आहे. भगवान शंकरांचा वार आणि त्याच दिवशी आलेली ही वटपौर्णिमा. हा योग वटपौर्णिमेसाठी पूजनासाठी खूप पुण्यशील योग मानला गेला आहे. या वटपौर्णिमे दिवशी काही महिला उपवास करतात, तर काही महिला फक्त पूजाच करतात. ज्या महिला काही उपवास करतात त्या दिवसभर उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी सोडतात, तर काही महिला वडाचे पूजन करून आल्यानंतर लगेच उपवास सोडतात. आता ही प्रथा तुमच्याकडे कशी आहे त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा तसेच करा. जशी प्रथा असेल तशी उपवास करू शकता. नवविवाहित स्त्रियांना फारशी माहिती नसते. त्यांच्याकडून कळत नकळत या वटपौर्णिमेबद्दल काही चुका होतात. त्या चुका होऊ नयेत म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये शास्त्राप्रमाणे वटसावित्री पौर्णिमेचे पूजन करताना कोणते 3 नियम आहेत, ह्या सणाला कोणत्या 3 रंगाच्या साड्या अजिबातच घालू नयेत, गर्भवती स्त्रियांनी काय करावे, वडाची पूजा करावी की नाही, शास्त्र काय सांगते आणि वडाची पूजा करताना कोणत्या रंगाच्या साड्या घालाव्यात, मासिक पाळी आल्यानंतर काय करावे आणि कोणत्या वेळी पूजा करावी किंवा करू नये आणि कोणत्या चुका टाळाव्यात, आजच्या व्हिडिओमध्ये हे आपण पाहणार आहोत. नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करून घ्या. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आमच्यासाठी खूप मोलाचे असणार आहे. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, वटपौर्णिमा ही आदल्या दिवशी 28 तारखेला उत्तर रात्री 3:06 चालू होत आहे आणि 29 तारखेला सकाळी 5:26 संपणार आहे. परंतु आपण उदय तिथीनुसार ही पौर्णिमा साजरी करावयाची आहे. वटपौर्णिमे दिवशी राहुकाळ 7:30 ते 9 असा 1.5 तासापर्यंत राहुकाळ आहे. या काळामध्ये शुभ कामे करू नयेत. म्हणजेच या काळामध्ये महिलांनो ही पूजा अजिबात करू नये. ही पूजा आपण राहुकाळानंतर करावी. शक्यतो महिलांनी त्या दिवशी हिरव्या रंगाच्या साडीचा वापर करावा. हिरवी साडी ही मांगल्यतेचे प्रतीक मानले जाते. तसं पाहिलं तर तुम्ही हिरवी, राखाडी, लाल, गुलाबी आणि पिवळा कृष्णांच्या आवडीचा आणि लक्ष्मीचा आवडता रंग आहे. ह्या रंगाच्या साड्या तुम्ही त्या दिवशी घालू शकता. परंतु त्या दिवशी मात्र पांढरा आणि काळा रंग वर्ज्य करा. अजिबात घालू नका. वटपौर्णिमे दिवशी तुम्ही दिवसभर पांढरा किंवा काळ्या रंगाचा कोणतेही वस्त्र घालू नये. कारण वटपौर्णिमेचा हा दिवस वर्षातून एकदाच आणि तोही दिवसभर शुभ असतो. सौभाग्यवती स्त्रियांनी ते रंग वडाची पूजा करून आल्यानंतरही घालू नयेत. वडाच्या पूजेसाठी जी तुम्ही साडी घालणार आहे ती साडी तुम्ही मासिक पाळीमध्ये घातलेली नसावी. तसेच ती साडी सुतकामध्ये सुद्धा घातलेली नसावी. ही साडी वटपौर्णिमेच्या पूजेसाठी वापरू नये. ते आपल्यासाठी अशुभ ठरते.
कारण त्याच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा भरपूर असते. त्याचप्रमाणे हिरव्या बांगड्या वटपौर्णिमेदिवशी सुहासिनी महिलांनी घालाव्यात. हिरव्या बांगड्यांना तितकेच वटपौर्णिमेदिवशी महत्त्व आहे. या बांगड्यासुद्धा तुम्ही सुतकामध्ये वापरलेल्या घालू नयेत. घरामध्ये ह्या बांगड्या तुमच्याकडे नसतील तर तुम्ही नवीन 4-4 बांगड्या आणून घालाव्यात. वटपौर्णिमेदिवशी सकाळी महिलांनी उठून अंघोळ करताना आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद आणि गंगाजल मिसळावे. कारण हळद हे लक्ष्मीचे प्रतीक आहे, अखंड सौभाग्याचे प्रतीक आहे आणि लक्ष्मीचा आवडता रंग देखील आहे. नंतर आपल्या घरातील देवांना पंचामृताने स्नान घालावे आणि विधिवत पूजा करून घ्यावी. आणि घरातल्या लक्ष्मीची सुद्धा विधिवत पूजा करून घ्यावी. आपण त्या दिवशी लक्ष्मीची ओटी भरायची आहे. ओटी भरताना मात्र ओटीत पैसे म्हणजे दक्षिणा टाकण्यास मात्र विसरू नये. तुम्हाला माहिती आहे का, 1 रुपया तरी त्यामध्ये टाका किंवा 11 रुपये टाकू शकता. पण कधीही कोणत्याही देवीची ओटी भरताना विना दक्षिणेची ओटी कधीही भरू नये. ती विना दक्षिणेची ओटी भरणे आपल्यासाठी पुण्य देत नाही किंवा शुभ नसते. नंतर आपल्या घरातील ज्येष्ठांचा आणि आपल्या पतीचा आशीर्वाद घ्यावेत. त्या दिवशीचा पतींचा आशीर्वाद आणि आपल्या ज्येष्ठांचा आशीर्वाद आपल्यासाठी अनमोल असणार आहे. कारण त्यांच्याकडून आपल्याला अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद मिळत असतो. अजून एक सांगायचे म्हटले तर वटपौर्णिमेदिवशी वडाचे पूजन करून आल्यानंतर जमल्यास गोमातेचा आशीर्वाद घ्यावा. कारण गोमातेचा आशीर्वाद म्हणजे 33 कोटी देवतांचा आशीर्वाद. आता वटपौर्णिमेचा पूजेदिवशी पूजेसाठी लागणारे आपल्याला साहित्य म्हणजे दोऱ्याची गुंडी, आंबा, गहू, फुले, कापसाचे वस्त्र, तुपाचे निरंजन, नागवेलीची 2 पानं आणि सुपारी, उदबत्ती, कापूर, पंचामृत आणि पाणी, दूध आणि नैवेद्य म्हणून कणकीची केलेली 5 फळे. ह्या 5 फळांचा त्या दिवशी मोठा मान असतो. वटपौर्णिमेदिवशी आंब्याला आणि गव्हाला खूप महत्त्व असते. आपण वर्षभर तांदळाने ओटी भरत असतो, परंतु आज वटपौर्णिमेदिवशी शास्त्रामध्ये गव्हाचे महत्त्व सांगितले आहे. त्यामुळे तुम्ही चुकूनही या ओटीत तांदूळ वापरू नका. महिलांनो, मी तुम्हाला आवर्जून एक गोष्ट सांगू इच्छिते. वडाच्या फांदीपेक्षा वडाच्या झाडाची पूजा करा. वडाची फांदी चुकूनही त्या दिवशी तोडून आणू नका. हवं तर वडाचे झाड तुम्ही विकत आणा आणि त्याची पूजा करून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आसपास ते झाड कुठेही लावू शकता. परंतु वडाची फांदी आणून मात्र पूजा करू नका. प्रथम वडाच्या ठिकाणी आपण जेव्हा जातो, गेल्यानंतर वडाला पाणी अर्पण करा. नंतर पानाचा विडा ठेवून गणपतीची विधिवत पूजा करा. नंतर वडाला हळदी कुंकू वाहून कापसाचे वस्त्र अर्पण करा. वडाची ओटी भरा गव्हाने आणि आंब्याने आणि कणकीचे केलेले 5 फळांनी आणि नंतर दोऱ्याच्या गुंडीने 7 फेरे वडाला मारून संकल्प करा. आपल्या पतीचे दीर्घायुष्य मागा. आपल्या घराच्या कल्याणाचे आशीर्वाद मागा. मात्र आपल्या गुंडीतील दोरा चुकूनही कोणाला देऊ नका. ती चूक अजिबात करू नका. मग ते आपले जवळचे असले तरी चालेल, परंतु कोणालाही आपल्या गुंडीतला दोरा द्यायचा नसतो. 7 फेरे आपण मारल्यानंतर उरलेला दोरा तेथेच खोवून ठेवायचा. आपले 7 फेरे झाल्यानंतर श्रद्धेने वडाला नमस्कार करायचा आणि वडामध्ये त्रिमूर्तीचा वास असतो म्हणून. नंतर तेथे 5 महिलांच्या आंब्याने आणि गव्हाच्या
गव्हाणे ओटी भरायच्या. तुम्हीही कोणाकडून तरी तुमची ओटी भरून घ्या आणि त्यांचीही भरा. आता ज्यांना मासिक पाळीची अडचण आहे त्यांनी लांबूनच वडाला नमस्कार करावा आणि ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी मात्र 6, 7, 8 आणि 9 असे ज्यांना महिने आहेत त्यांनी फेरी मात्र अजिबात मारायची नाही. तेथेच एका फांदीला सुतगुंडीचा दोरा बांधावा आणि मनापासून नमस्कार करावा आणि आपल्या पतीचे दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी. गर्भवती स्त्रियांनी चुकूनही ओटी भरून घेऊ नये किंवा कोणाची ओटी भरूही नये. गर्भवती स्त्रियांनी जर वडाला फेरी मारली तर नागबलीचा दोष लागू शकतो असे शास्त्र सांगते. म्हणून चुकूनही गर्भवती महिलांनी वडाला फेऱ्या मारू नयेत आणि कोणाकडूनही ओटी भरून घेऊ नये. कारण गर्भवती स्त्रीची परमेश्वराने अगोदरच ओटी भरलेली असते. ज्या गर्भवती महिलांना पहिला, दुसरा, तिसरा जरी महिना असेल तरीही त्यांनी फक्त झाडाला वडाच्या तेथेच दोरा गुंडाळून वडाला ओवाळून फक्त दोरा बांधावा आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करावी. वटपौर्णिमेचा सण महिलांच्या निष्ठेचा आणि उत्साहाचा आणि मृत्यूवर विजय मिळवणाऱ्या प्रेमाचा हा सण असतो. महिलांनो, हा सण तुम्ही उत्साहाने साजरा करा आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य मागा. तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण हो आणि तुम्हाला सौभाग्यवतीचा आशीर्वाद प्राप्त हो, ही स्वामीचरणी माझी प्रार्थना. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद.